हॅलो, नमस्कार. कसे आहात तुम्ही सर्व? मस्त आहात ना? मस्तच राहा. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. मी मितेश तुम्हा सर्वांचं स्वागत करतो माझ्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलात आमचा मुंबई टू शिर्डीपर्यंतचा ट्रेनचा प्रवास, कुठली ट्रेन घेतली वगैरे त्या सर्व गोष्टी तुम्ही पाहिल्यात. पण आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला शिर्डीचं दर्शन, त्याच्यानंतर आता आम्ही उतरलो आहोत शिर्डी स्टेशनला आणि आम्ही ट्रेनचा प्रेफरन्स घेतला होता म्हणून आम्ही लवकर जरा पोहोचलो होतो बसपेक्षा. कारण तुम्हाला मी एकदम खरी खरी गोष्ट एक सांगतो की शिर्डीला सकाळच्या वेळेस एवढी थंडी होती की सिरियसली असं वाटत होतं की स्वेटरची गरज आहे, एवढी थंडी लागत होती. आणि हे आहे आपलं पूर्ण शिर्डीचं स्टेशन आणि समोरच म्हणजे स्टेशनच्या बाहेर जेव्हा एक्झिट घेता तेव्हा सुंदर असं मस्त साईबाबांचा सुंदर असा फोटो आहे. तिकडनं दर्शन घेऊनच मग तुम्ही बाहेर पडता स्टेशनच्या. आणि गर्दी पण बऱ्यापैकी होती तशी. आणि स्टेशनच्या बाहेरच ना तुम्हाला 10-20-20 रुपये अशी पर सीटने मंदिरापर्यंत सोडलं जातं. तुम्हाला पर सीट 20 रुपये पडते. म्हणजे त्याच्यानंतर आम्ही चौघंच जण होतो, त्याने पटापट अजून माणसं गोळा केली. आणि जसं आपण ट्रेनच्या बाहेर पडतो म्हणजे मी तर सिरियसली तुम्हाला सांगतो की ट्रेनच्या डब्यातच आम्ही उतरलोसुद्धा नव्हतो तेव्हापासून त्या माणसांची सुरुवात झाली होती पाठीमागे. 20 रुपये 20 रुपये पर सीट आहे, चला 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 चला. तुम्हाला असे खूप जणं भेटतील हॉटेलसाठी, त्याच्यानंतर तुम्हाला अशा बससाठी वगैरे किंवा हे त्याला टमटम म्हणतात त्याच्यासाठी वगैरे तुम्हाला खूप जणं मिळतील विचारण्यासाठी की आता चला इकडनं चला तिकडनं चला. 20 रुपये पर सीट आहे. अशी खूप म्हणजे खूप इरिटेट करतील तुम्हाला, पण तुम्हाला जे योग्य वाटेल तशाने तुम्ही जाऊ शकता. किंवा जर तुम्ही तुमचं पर्सनल कॅब बुक केली असेल किंवा पर्सनल कॅब असेल तर ते सुद्धा तुम्हाला प्रेफरन्स घेतलात ना तरीसुद्धा तो बरा पडेल. मंदिरापासून कमीत कमी 1.5 किलोमीटरचं अंतर होतं. म्हणजे स्टेशनपासून ते मंदिरापर्यंत 1.5 किलोमीटरचं अंतर होतं. अवघे 5-1 मिनिटात त्याने सोडलं. आणि सिरियसली मी तुम्हाला सांगतो, जेव्हा मी ट्रेनमध्ये पण बसलो होतो आणि जेव्हा मी ते ह्या टमटममध्ये सुद्धा बसलो रिक्षामध्ये, तेव्हासुद्धा एवढी थंडी वाजत होती. म्हणजे सकाळच्या वेळेस अगदी असा गारवा होता तिकडे. नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही? आजचा ब्लॉगची सुरुवात होते आमच्या रूम टूर पासून. ओके, सेकंड फ्लोअरवरती रूम आहे आणि रूम नंबर आहे 114. ही छोटीशी एंट्रन्स लॉबी आहे आपले 114. त्याच्यानंतर ही लॉबी आहे. ओके, लास्ट टाइम जेव्हा आम्ही स्टे केला तर आता आमची ही रूम होती 111 आणि आता आहे 114. ओके, हा सेकंड ब्लॉग आहे. तर तुम्हाला मी माझी लक्झरियस अशी रूम दाखवतो. ही लॉबी आहे. ओके, आणि हा आहे हॉल विथ इंटिरियरवाला. टी व्ही त्यांनी दिलेला आहे, मॉस्किटो मशीन दिलंय आणि बेड्स वगैरे बघा खूप छान आहेत. मस्त इथे मस्त आरसा दिलाय. अगं बोल, मलाच बोलायला लागतंय. मोठ्याने बोल ना, आता आपण रूम मध्ये आहोत. म्हणजे आमच्या चौघा जणांसाठी 1 डेच्या स्टे साठी खूप परफेक्ट आहे. चला, मग मी आवडली रूम आम्ही बुक केलेली. तू आता साईडला हो. हे ह्यांच्यामुळे हे दोघं जण पटकन, मी सांगतोय, मी बघितल्यावरती मला आठवणार. हे आमचे हुशार महाशय दोन. ही आहे बाल्कनी, जी पर्सनल बाल्कनी अलॉट झाली आहे इकडे. पडशीला चुकून. ओके, तर सगळ्यात पहिला तर आता आम्हाला रेस्ट करायचं. मंदिरात जायचं. तर त्यांनी प्रोव्हाइड केलंय ब्लँकेट्स. एसी कुठे आहे रे? एसीत नाही बघितला मी. हा, 1 टनचा एसी त्यांनी दिलाय. त्याच्यानंतर हे छोटे छोटे मेडिमिक्स पण आम्ही हे नाही वापरत. त्याच्यानंतर आम्ही आमचे पर्सनल घेऊन आलो आणि एक एक्स्ट्रा गादी त्याने दिली, म्हणजे पप्पांना आमच्या खालती झोपायला होईल. आम्ही 3 जण बेडवर झोपू. ओके, सो डोंट टेक टेन्शन. त्याच्यानंतर मग आम्ही सगळे छान मस्त तयार झालो, कारण आम्हाला जायचं होतं मंदिरामध्ये बाबांच्या दर्शनासाठी. आणि आम्ही पोचलो होतो 4:30 वाजता हॉटेलवरती, म्हणजे रूमवरती. आम्ही चेकिंग 4:30 म्हणजे 4चं चेकिंग घेतलं होतं आम्ही. आणि 4:30पर्यंत आम्ही हॉटेलवरती पोहोचलो. आणि हा काहीसा हॉटेलच्या बाहेरचा व्ह्यू आहे. आमच्या हॉटेलचं नाव होतं साई रघुनंदन म्हणून. तिकडे मी तुम्हाला दाखवेनच कसं काय आहे ते सर्व. तर आम्ही सगळे छान तयार झालो आणि लवकरच बाहेर पडलो.
म्हणजे 4:45च्या आसपासच आम्ही सगळे अंघोळ वगैरे करून फ्रेश वगैरे होऊन काही खाल्लं-पिल्लं नव्हतं आम्ही, काही चहासुद्धा घेतला नाही. म्हटलं पहिलं आपण बाबांचं दर्शन घेऊ. न काही खाता-पिता आम्ही बाहेर पडलो. सर्व ऑप्शन्स होते अवेलेबल, पण आम्ही तरी पण म्हटलं की पहिलं दर्शन घेऊ आणि नंतर मग काय आहे ते आपण खाऊ. तर मग आम्ही बाहेर पडलो आणि तुम्हाला एकदम खरी गोष्ट सांगतो, जर तुम्ही ट्रेननी येत असाल, मी तरी तुम्हाला सांगतो, मी वन डे आम्ही ट्रिप प्लॅन केली होती आणि त्या वन डे ट्रिपमध्ये पूर्ण सक्सेस एकदम नीटनेटकं सर्व गोष्टी झाले. आम्ही 9:45ची दादरवरनं ट्रेन पकडली होती. ती पकडून मग त्याच्यानंतर आम्ही 4 वाजता 4 ते 4:15 नाही, हो 4-4:15च्या आसपास आम्ही स्टेशनला पोहोचलो. तिकडनं उतरून मग आम्ही हॉटेलला आलो. छान सगळं आवरलं आणि काहीही टाईमपास न करता आम्ही पटकन बाहेर पडलो, जेणेकरून बाबांचं दर्शन लवकर घेता येईल. आणि मी तुम्हाला सांगतो, की जर तुम्ही ह्या वेळेत जर बाहेर पडलात ना दर्शनासाठी, अवघे 5 वाजता वगैरे जर तुम्ही बाहेर पडलात दर्शनासाठी, तर तुम्हाला व्ही-आय-पी पासची गरज नाही आहे. आता मी गेलो होतो मंगळवारच्या दिवशी, तर कदाचित ते असेल म्हणून गर्दी नसेल मिळाली. मंगळवारच्या दिवशी गर्दी नव्हती एवढी. आम्हाला ते ऑटोवाल्याने सांगितलं, की बाबांचा वार गुरुवार आहे. त्याच्यानंतर गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार ह्या दिवशी खूप प्रमाणात बाबांच्या दर्शनासाठी गर्दी असते आणि सोमवार, मंगळवार, बुधवार ह्या दिवशी थोडीफार कमी गर्दी असते. तर तिकडनं आम्ही हॉटेलमधून बाहेर आलो आणि हे आहे बाबांचं सुंदरसं स्टॅच्यू आहे, तिथे बनवलं आहे त्यांनी. खूप सुंदर आहे तो सुद्धा. आणि आता आहे ना 5 काहीतरी वाजले होते. 5 काय 4:45 नाही, 5 वाजले होते. तर 5:15च्या दरम्यानची ही वेळ आहे. उजाडलं सुद्धा नव्हतं आणि आम्ही जोपर्यंत दर्शन घेतो तोपर्यंत उजाडलं सुद्धा नव्हतं. पूर्ण काळोखच होता आणि सगळं आम्ही छान तयार होऊन बाहेर पडलो होतो. त्याच्यानंतर तुम्ही म्हणाल पुढे-पुढे तू शूट का नाही घेतलं? कारण मंदिरामध्ये एवढं स्ट्रिक्ट सर्व गोष्टी आहेत ना, की तिकडे तुमचा फोन असेल, कॅमेरा असेल, त्याच्यानंतर तुमचं वॉलेट किंवा असं काही असेल जे खाजगी गोष्टी, तर त्या तुम्हाला ना लॉकरमध्ये ठेवाव्याच लागतात. ते तुम्हाला मंदिरामध्ये अजिबात अलाउड नाही आहे. बघा हा आहे लॉकर. चप्पल पण तुम्हाला इथे ठेवावी लागते. त्याच्यानंतर तुमचं फोन आहे, काही तुम्ही कॅमेरा घेत असाल तर तो कॅमेरा आहे. तर ते सर्व गोष्टी इकडे अवेलेबल असतात म्हणजे तुम्हाला इथे ठेवायचं आहे. तर ते ठेवलात ना तुम्ही, की मग तुम्हाला आतमध्ये एंट्री आहे. कारण आतमध्ये खूप सिक्युरिटी आहे. आतमध्ये बऱ्यापैकी सिक्युरिटी आहे. म्हणजे चेकिंग बऱ्याचदा होते. मग तुम्ही विचार करा, मी फोन आतमध्ये घेऊन जातो तसं चालणार नाही. व्ही-आय-पी पास माझ्या मते नंतर चालू होतात, एवढ्या सकाळी चालू होत नाही आहेत. तुम्ही एकदा इन्क्वायरी करून घेऊ शकता. जर तुम्हाला व्ही-आय-पी पासने जायचं तर तुम्ही व्ही-आय-पी पासने जाऊ शकता. त्याच्यानंतर आमचं दर्शन झालं. पटापटा झालं. आम्ही 7 नंबरचं जे फ्री दर्शन आहे, विदाऊट काही मूल्य न घेता जे दर्शन आहे तिकडनं आम्ही दर्शन केलं आणि अगदी आमचं अर्ध्या तासाच्या आत दर्शन झालं. 6:30च्या आतमध्येच आमचं बाबांचं दर्शन झालं. त्याच्यानंतर मग थोडंफार उजाडलं होतं आणि मग आम्ही आलो, म्हटलं आतमधला बाजार वगैरे फिरू, सगळं दर्शन घेऊ. त्यानंतर मम्मी ते बांगड्या बघत होती. तिला ह्याशा काही-काही गोष्टी आवडतात. काय-काय ती बांगडी होती ती जातच नव्हती. म्हटलं तू दुसरी घे, नाहीतर साबणाने वगैरे ती आतमध्ये जाईलच. तसं बघाल ना मार्केट बऱ्यापैकी मोठं आहे. साईबाबांचं मंदिरसुद्धा बऱ्यापैकी मोठं आहे आणि त्यांचीच कृपा, बाबांचीच कृपा, की मी अगदी तुम्हाला एक खरी गोष्ट सांगेन, की माझ्या मनात होती, की आपल्याला ना सकाळची आरती मिळाली पाहिजे. मी माझ्या बहिणीला ट्रेनमध्ये असल्यापासून पण बोलतो, "मनीता आपल्याला आरती खरंच मिळाली पाहिजे." आणि जी 6:30 वाजताची जी आरती असते बाबांची आणि ती आम्हाला मिळाली. तेही गाभाऱ्यात उभं राहून आम्हाला ते आरती मिळाली. अगदी असं प्रत्येकाचं भाग्य असतं असं म्हणावं लागतं. तर तेच गोष्ट झाली, की आमचं भाग्य म्हणावं, की आम्हाला बाबांची आरती मिळाली. त्याच्यानंतर आम्ही थोड्या-थोड्या काही-काही गोष्टी एक्सप्लोअर करत होतो. त्याच्यानंतर आणखीन एक महत्त्वाची गोष्ट मला तुम्हाला सांगायची राहून गेली, की ते म्हणजे बाबांसाठी जर तुम्ही हार, फुलं काही घेत असाल तर ते घेऊ नका. मी स्पेशली तुम्हाला सांगतो, की नका घेऊ. कारण आतमध्ये ते चढवलंच जात नाही, देवापर्यंत पोहोचलंच जात नाही. तर घेऊनसुद्धा काही अर्थ नाही आहे. तर म्हणून मग मी तुम्हाला सांगतो, की ते दिलंच जात नाही आहे आणि तिथे सांगतात ते लोकं, की प्रसाद वगैरे तुम्ही बाहेर येऊन घ्या दर्शन करून गेल्यावरती. पण तुम्ही तिकडे घेऊ नका. बाबांना ते बाबांपर्यंत पोहोचलं जात नाही ते. म्हणून मग मी तुम्हाला सांगेन, की नका घेऊ. श्रद्धेने जा, मनापासून दर्शन घ्या बाबांचं. त्याच्यानंतर मग आम्ही दर्शन वगैरे केलं. थोडंसं बाहेर फिरत होतो. तर तिकडनं मग आम्ही हे बँक आहे इथे, बँक ऑफ महाराष्ट्र बघा, तिथे हे पेरूवाले दादा बसलेले.
तर म्हटलं आम्ही इकडनं पेरू घेऊया मस्त, कारण शिर्डीचे पेरू हे मस्त फेमस असतात. तर म्हणून म्हटलं की पेरू घेऊया. त्याच्यानंतर मग आणखीन एक गोष्ट अशी होती की नाश्ता. सकाळच्या वेळेस जर आता आम्ही जसं दर्शनाला गेलो होतो, सकाळच्या वेळेस जर तुम्ही दर्शनाला जात असाल तर तुम्हाला फ्री नाश्तासुद्धा अवेलेबल होतो. तर ते मी तुम्हाला सांगेनच पुढे कशाप्रकारे आहे नाश्ता वगैरे, काय कॉस्ट वगैरे बसते. इथे मनविताचं सगळं तिचं फोटोज वगैरे सुरू होते. छान ऊन होतं आणि सकाळचं कोवळं असं मस्त ऊन होतं आणि आम्हाला जेवढे जमले तसे आम्ही पेरू घेतले. पण काही कारणामुळे ते कमी पडले, कारण इकडे मुंबईत आल्यावरती आम्हाला समजलं की एवढी माणसं आहेत, तेवढी माणसं आहेत, प्रत्येकाला गेलं पाहिजे. मग तशा प्रकारे मग आम्ही घेतलं आणि प्रत्येक वेळेस शूट हे सुरू होतं, एका साईडला कामं सुरू होती आणि ट्रेनच्या तिकीट्सपासून ते रूम बुक करण्यापर्यंत मी आणि मनविता आम्ही दोघांनी बघितलं होतं. म्हणून बेस्ट ऑफ बेस्ट नमस्कार, आम्ही नमस्कार. बघितलं होतं श्री सर्व. स्वामी समर्थ. तर फायनली आम्ही आलो. आता हॉटेलवरती आहे. तर दर्शन वगैरे खूप छान झालं. सकाळी लवकर गेलो होतो. अगदी उजाडलं सुद्धा नव्हतं. म्हणून लवकर गेलो होतो. अगदी आम्ही 6 च्या आधी 7:30च्या आधी आमचं दर्शन पूर्ण झालं. खूप छान. त्याच्यानंतर आम्ही इथे-तिथे जरा फिरत बसलो. म्हणजे कुठे पेरू घ्यायचे होते, कुठे काय प्रसाद घ्यायचा होता. तर त्याच्यासाठी आम्ही सगळीकडे फिरत बसलो. तर आता थोडा आम्ही रेस्ट घेऊन आता थांबलोय, कारण नाश्ता करणार आहे. साईबाबांच्या ट्रस्टतर्फेच नाश्ता असतो. ते लोकं आपल्याला कुपन देतात. जर तुम्ही सकाळच्या वेळेला जात असाल तर, ते लोकं तुम्हाला एक छोटंसं कुपन देतात. ते आम्ही दाखवलं असतं. ते तिकडे आहे आता त्यांच्याकडे. ते लोकं छोटंसं एक कुपन देतात, शेअर करतात आपल्याकडे. तर ते तिथे घेऊन जायचं आणि ₹5 ला तो नाश्ता तुम्हाला मिळतो. तर तो काय आहे नाश्ता ते पण मी तुमच्या सर्वांसोबत शेअर करणार आहे. त्याच्यानंतर एक जेवणाचं कुपन त्यांनी दिलेलं आहे. जेवणाचं आपलं हे भक्तिनिवास सॉरी भक्तिनिवास म्हणतो, आपलं जे प्रसादालय आहे, त्याचं ते फ्री कुपन मिळतं. तर ते पण त्यांनी दिलंय. म्हणजे ऑलमोस्ट तुम्हाला तिथे आलात तर तुम्हाला फक्त तुमच्या रूमचा खर्च करायचा आहे. नाहीतर तेवढा पण तुम्हाला खर्च नाही. जेवण पण तुम्हाला मिळतंय. जर सकाळच्या वेळेस असाल तर नाश्ता मिळतोय. लाईनीमध्ये असाल तर तुम्हाला चहा फ्रीमध्ये मिळतोय. तर अराउंड सगळं तुम्हाला ऑलमोस्ट सर्व गोष्टी मिळतायत. तर असं काही टेन्शनसारखी गोष्ट नाहीये. तुम्ही येऊ शकता बिंदास शिर्डीला. आणि मी ज्या हॉटेलमध्ये स्टे केला आहे त्यांचे कॉन्टॅक्ट नंबर वगैरे मी सगळं डिटेल डिस्क्रिप्शनमध्ये देतो. खूप छान आहे हॉटेल. लास्ट इयर पण मी इथेच स्टे केला होता जेव्हा मी काकींसोबत आलो होतो. आमचे नेबर आहेत समोरचे, तर त्यांच्यासोबत मी जेव्हा आलो होतो. तर आणि आता पण जेव्हा मी माझ्या फॅमिलीसोबत आलोय, तर तेव्हा सुद्धा मी इथे स्टे केलाय. तर लास्ट टाइम ह्याच फ्लोअरवरती आता ही रूम आहे 114. तर आम्हाला तिथे 111 काय अशी काहीतरी होती ती. हां, 111 ती रूम आम्हाला मिळाली होती. आणि ही मी घेतली आहे, म्हणजे घेतली म्हणजे त्यांनीच दिली. ती आहे 114 म्हणजे 114, आणि आम्हाला ती लास्ट टाइम जेव्हा आलो तेव्हा 111 मिळाली होती. तर ही एसी रूम मी बुक केला होता. त्याला अटॅचची बाल्कनी आहे पर्सनल. ओके, मग काही टेन्शन नाही. तर त्याच्यानंतर अजून बऱ्याचशा काय काय गोष्टी असतील तर त्या आम्ही तुमच्या समाजासोबत शेअर करणार, आणि आजच आम्ही लगेच रात्री निघणार आहे. जास्त वेळ राहणार नाही, कारण कोणाला सुट्ट्या मिळत नाही. तर आम्ही जास्त राहणार नाही, लगेच बस आहे. आता तिकीटची चौकशी करू आम्ही बसची, आणि मग घरी जाऊ. तर बघा, जसं की तुम्हाला मी मगाशी सांगितलं की नाश्ता आपला मिळतो, तर हा अशा प्रकारचा SSST नाश्ता तुम्हाला मिळतो. नाश्त्याचं पॅकेट हे तुम्हाला ₹5 एक पाकीट मिळतं. मग तुम्ही तिथे कितीही पाकीट घेऊ शकता. ओके, तुमच्यावरती तुमची जेवढी माणसं आहेत तशी तुम्ही घेऊ शकता. ₹5 पाकीट आहे. आम्ही पहिला विचार केला होता की आम्ही बाहेरच नाश्ता करू, पण म्हटलं की जाऊ दे, प्रसाद स्वरूपात नाश्ता मिळतो आहे, तर तो आपण घेऊया आणि त्याच्यामध्ये काय-काय आहे ते तुम्हाला दाखवतो. पुऱ्या सिरियसली मी तुम्हाला सांगतो, काय-काय नरम होत्या आणि काय-काय बऱ्यापैकी कडक होत्या. जर तुमच्यासोबत कोण असे ओल्ड एज असतील, तर तुम्ही तर हे नका प्रेफर करू. माझ्या मम्मीच्या पॅकेटमध्ये पूर्ण नरम-नरमवाल्या पुऱ्या होत्या. माझ्या पॅकेटमध्ये थोड्या कडकवाल्या पुऱ्या होत्या आणि आमची इथे मसूरची भाजी आणि आपली ही सफेद वाटाण्याची भाजी होती. त्यानंतर तो आम्ही नाश्ता केला आणि हॉटेलवरती गेलो, जेवलो. हॉटेलमध्ये जाऊन जेवलो वगैरे. परत रूमवरती गेलो आणि त्याच्यानंतर परत खालती उतरलो. कारण त्याच्यासाठी आम्हाला जायचं होतं तिकीट्स बुक करण्यासाठी. कारण आम्हाला लगेच घरी जायचं होतं त्याच डेला. कारण आमचं दर्शन वगैरे पूर्ण झालं होतं. सगळीकडे फिरून पण ऑलमोस्ट झालं होतं. तर आम्ही एस-टी महामंडळाची जी शिवशाही बस आहे, तर ती आम्ही बुक केली होती एसी कोच. तर त्याच्यानंतर मग त्याचे पण तिकीट तुम्हाला, ते स्त्रियांना थोडी तिकीट कमी बसते एस-टी महामंडळाची. त्याच्यानंतर आम्ही ना प्रायव्हेटसुद्धा एस-टी बघत होतो, म्हणजे प्रायव्हेटसुद्धा बस पाहिल्या. पण काय-काय स्लीपर्स होत्या आणि आम्हाला स्लीपर अशी नको होती, कारण प्रॉब्लेम त्याच्यातच झाला असता की एवढे तास, कारण ट्रेनपेक्षा बसमध्ये खूप वेळ जातो आणि कंटाळलो असतो अक्षरशः माणूस. म्हटलं बसून तरी आपण नीट जाऊ, छान बोलत-बिलत तरी जाऊ, म्हणून आम्ही
नॉर्मल बस हे केली, तिकीट त्याच्या काढल्या एस टी महामंडळाच्या. कारण आणि आम्ही पहिलं स्लीपर वगैरे बघितली, तिकडे जाऊन विचारलं, पण ते लोकं ॲडजस्ट करायला सांगत होते, की एवढ्या सीट नाही आहेत, तेवढ्या सीट नाही आहेत, 4 सीट नाही आहेत, 2 सीट आहेत, तुम्ही बसू शकता का? अप्परचे आम्ही तुम्हाला देतो. तर असं सुद्धा प्रॉब्लेम्स होते. त्याच्यानंतर पुढचे सुद्धा काही प्लॅन्स होते, ते आम्हाला कॅन्सल करावे लागले. तर ते सुद्धा आहे. त्याच्यानंतर तिकीट वगैरे बुक केलं आणि इथे आमच्या कुलदेवतेचं मंदिर दिसलं. ते म्हणजे आपलं खंडेरायाचं मंदिर होतं. तर म्हणजे असं म्हणतात ना, की साईबाबा जेव्हा आले तेव्हा इथे आले होते आणि त्यांना खंडेराव म्हटले होते, "आओ साई" आणि तेव्हापासूनच साईबाबांना साई हे नाव पडलं आणि हे सुंदर मंदिर आहे. तुम्ही पण आलात ना, की नक्की या. बघा तुम्हाला मी दर्शन देतो. खूप छान मंदिर आहे. खंडेरायाची मूर्तीसुद्धा खूप सुंदर आहे. तुम्ही जर माझं इन्स्टा पेजला फॉलो केलं असेल, तर त्याच्यावरती स्टोरीज वगैरे तुम्ही नक्की पाहिल्या असाल. त्याच्यानंतर सुंदर आजूबाजूला अशी देवी-देवतांचे मंदिर आहे आणि इथे ना असे कॉईन चिपकवतात. तर माझी मम्मी ट्राय करत होती चिपकवायला आणि ते चिपकलंसुद्धा आहे नंतर. थोड्या वेळानंतर ते चिपकलंय पण चिपकलंय नाणं तिकडे मध्ये-मध्ये पडत होतं, पण ते चिपकलंय. त्याच्यानंतर मग आम्ही हॉटेलवरती आलो, दर्शन वगैरे केलं. बाहेरच दुपारचं जेवण केलं होतं हॉटेलमध्ये आणि मग रूमवरती आलो. दर्शन वगैरे केलं खंडेरायाचं वगैरे आणि थोडासा आराम केला. कारण 5 वाजताची बस होती. काय करणार होतो म्हणून 2-1 तास आराम केला. मस्त झोपलो. एसीचाच रूम बुक केला होता, तर मग खूप बरं पडलं. कारण दुपारी वाटलं, की किती गरम होतं इकडे. दुपारच्या वेळेस सकाळी तर मरणाची थंडी होती, पण दुपारच्या वेळेस वाटलं, की लय गरम होत आहे. बरं आलं म्हणून आम्ही एसी रूम बुक केला होता. ते बरं झालं. म्हणजे ज्या काही गोष्टी केल्या होत्या प्लॅन त्या अगदी बरोबर सक्सेस झाल्या. त्याच्यानंतर मग ते सर्व आजूबाजूचा परिसर आहे हा हॉटेलच्या इकडचा. हॉटेलच्याच बाजूला एक साई सुनंदन आहे. त्याच्यानंतर आम्ही जे बुक केलं होतं ते साई रघुनंदन आहे. त्याचे सगळे नंबर्स वगैरे ज्यांचे हॉटेलबद्दलचे हवे असतील ना, तर ते तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये देतो. आणि इथे हॉटेल रूमची चॉईस अशी नाही आहे. ते लोकं तुम्हाला देतात तुमच्या हॉटेल रूम माणसांनुसार जेवढी तुमची माणसं असतील. आता आम्ही 4 जण होतो. एसी कोच बुक केला होता. म्हणून आम्हाला बाल्कनी किंवा ई-टी-सी असं मिळालं असेल. ओके. चलो सर्वांना श्री स्वामी समर्थ.